नमस्कार मित्रांनो, मी सुहास अमृतकर तुमचं सगळ्यांचं या ऑनलाईन सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या 11वीच्या मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास? अभ्यासात काही अडथळे येत आहेत का? नक्कीच अडथळे येत असणार. ओके, तर मित्रांनो बघा, आपल्याला 12वीला जास्तीत जास्त मार्क्स पडण्यासाठी, पुढे चांगलं कॉलेज भेटण्यासाठी मित्रांनो 11वी खूप महत्वाची. 11. बऱ्याच मुलांचा गैरसमज आहे 11वीला काही नाही केलं तरी चालतं, 12वीला बघू. पण मित्रांनो, माझ्या प्रिय बाळांनो, मित्रांनो बघा, काय पुढे आपल्याला काय, जर चांगला जॉब पाहिजे असेल तर आपल्याला चांगलं कॉलेज भेटणं गरजेचं असतं 12वी नंतर. आणि 12वी नंतर चांगलं कॉलेज भेटण्यासाठी आपल्याला 12वीला बोर्डाला, सीईटीला चांगले जास्तीत जास्त मार्क आणावे लागते. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय, 12वीचा जवळजवळ काय सिलेबस हा 11वीच्या सिलेबसवर डिपेंड आहे. कशावरती? 11वी. मग जर तुम्ही 11वीला टाइमपास केला तर 12वीला अवघड होऊन जातं. बरोबर आहे. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एकदम सोप्या भाषेत काय बघा, 11वीला काय काय महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा म्हणणार सरांनी आम्हाला जाग केलं. काय केलं? जाग केलं. वेळेस आम्हाला काय केलं? जाग केलं. तर मित्रांनो बघा, 12वी साठी आपल्याला 11वीला काय काय महत्वाचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी काय मुलांना डाऊट असतो, सर मॅथ्सची भीती कशी घालवावी. बरेच मुलं मॅथ्सला घाबरतात. काय? मॅथ्सची भीती कशी घालवावी. ओके, मॅथ्सची भीती कशी घालवावी. तर आधी आपण याच्यावरती बोलूया. ओके, तर एकदम सोपं आहे मित्रांनो. 10वी पर्यंत काय केलं, काय नाही केलं, 10वी पर्यंत चांगला अभ्यास केला असेल तर मग काय इथं घाबरायची गरज नाहीये. पण जर 10वी पर्यंत जर टाइमपास केला असेल किंवा लक्ष दिलं नसेल तर माझ्या प्रिय मित्रांनो बघा, मॅथ्स एकदम काही खूप अवघड आहे असं नाही. उलट इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, आउट ऑफ देणारा सब्जेक्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि पुढे कुठेही गेलं, कोणत्याही एक्झामला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, तिथं मॅथ्स आहे म्हणजे आहे. ओके, मग मित्रांनो आता सगळ्यात आधी मॅथ्सची भीती घालवण्यासाठी आपल्याला बेसिक काय चांगलं येणं गरजेचं आहे. बेसिक. ओके, बऱ्याच मुलांना प्लस मायनस मध्ये सुद्धा अजून येत नाही किंवा विसरलेले असतात. मग मित्रांनो सगळ्यात आधी काय, हे प्लस मायनसचे रूल, इंटू डिव्हिजनचे रूल हे आपल्याला येणं गरजेचं आहे. नंतर आपले काय टेबल्स पार्ट असणं गरजेचं आहे. त्याला आपण पाढे म्हणतो. काय म्हणतो? पाढे. जर हे बेसिक आणि हे जर आपलं असेल ना, मॅथ्सची भीती गेली. पुढचं काय ते माझ्यावरती सोडून द्या. एकदम सोप्या भाषेत मी गॅरंटी देतो, महाराष्ट्रात मराठी भाषेत एकदम सोप्या भाषेत एक बे सांगण्यापासून असा शिक्षक कुठे, मास्तर कुठे भेटणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, तर सगळ्यात आधी हे येणं गरजेचं आहे आणि हे देखील मी सांगणार आहे. ओके, नंतर हे झालं, सगळ्यात आधी हे येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 11वी मध्ये 11th मध्ये इम्पॉर्टंट कोणकोणते चॅप्टर्स आहेत, 11th मध्ये इम्पॉर्टंट कोणकोणते चॅप्टर्स आहेत जे आपल्याला 12वीला लागणार आहेत किंवा वेटेज आहे त्यांचा. सगळ्यात आधी मित्रांनो, सगळ्यात आधी काय, जे तुम्हाला 10वीला ट्रिग्नो होतं, ट्रिग्नोमेट्री, तेच इथं देखील आपल्याला लागणार आहे 2 वर्ष. ओके, ट्रिग्नोमेट्रीचं सगळ्यात जास्त वेटेज आहे काय, ट्रिग्नोमेट्रीचं. ओके, ट्रिग्नोमेट्रीचे सर्व फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे आणि मी ते हसत खेळत एकदम ट्रिकद्वारे पाठ करून घेतो. हसत खेळत आपण काय, हसत खेळत मॅथला काय इथं शिकणार आहोत. मग ट्रिग्नोमेट्री व्हेरी 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 इम्पॉर्टंट हे आपल्याला लागणार आहे. 3 स्टार देतो मी. ओके, नंतर मित्रांनो ट्रिग्नोमेट्री मध्ये आता 11वीला तुम्हाला 2 चॅप्टर आहे, 1 आणि 2. ओके, मग दोघं आपल्याला गरजेचे आहे. नंतर मित्रांनो याच्या नंतर ट्रिग्नोमेट्री नंतर आपल्याला काय, मॅट्रिक्स डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स आहे बघा, ते देखील आपल्याला इथं लागणार आहे 12वीला, कारण 12वीला मॅट्रायसेस हे चॅप्टर आहे. ओके, ते आपल्याला महत्वाचं आहे, ते सर्व आपल्याला येणं गरजेचं आहे.
कारण बरचसा याचा पार्ट 12वीला आहे. ओके, मग हे चॅप्टर आपल्याला महत्वाचं आहे. नंतर मित्रांनो बघा, जर तुमचं ट्रिग्नोमेट्री चांगलं आलं तर बरेच 12वीला कॅल्क्युलस, कॅल्क्युलस म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, हा कशात येतो, कॅल्क्युलस मध्ये. कशात येतो, कॅल्क्युलस मध्ये. मग मित्रांनो 11वीचं डेरिव्हेटिव्ह येणं गरजेचं आहे, त्याला आपण डिफरन्शिएशन म्हणतो. ओके, डेरिव्हेटिव्ह त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएशन. मग हे आपल्याला महत्वाचं आहे, हे येणं आपल्याला काय मित्रांनो गरजेचं आहे. ओके, मग याच्यासाठी मित्रांनो बघा काय, याच्या आधी लिमिट्स कंटिन्युटी चॅप्टर आहेत. ओके, ते नाही आलं तरी चालेल, पण डिफरन्शिएशन आपल्याला येणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण डिफरन्शिएशन आलं तर 12वीचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येईल. 12वीचं डेरिव्हेटिव्ह आलं, बघा 12वीला काय, या चॅप्टरवरती कोणकोणते चॅप्टर आहेत, डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन तर आहेच, पण परत याचा ऍप्लिकेशन पार्ट आहे, त्याच्यात वर्ड प्रॉब्लेम आहेत. ओके, नंतर इंटिग्रेशन, इंटिग्रेशन काय डिफरन्शिएशन वरती डिपेंड आहे, डिफरन्शिएशन आलं तरच इंटिग्रेशन येईल. ओके, इंटिग्रेशनचे 2 चॅप्टर आहेत, डेरिव्हेटिव्हचे 2, इंटिग्रेशनचे इनडेफिनाइट, डेफिनाइट आणि त्याचा ऍप्लिकेशन, असे 3 चॅप्टर आहे. ओके, आणि याचं एकत्र करून एक डिफरन्शियल इक्वेशन, असे टोटल 6 चॅप्टर आपल्याला काय मित्रांनो 12वीला काय, या सर्व याच्यावरती. आणि यालाच आपल्याला काय लागणार आहे, ट्रिग्नो लागणार आहे. प्रत्येक चॅप्टर मध्ये हे ट्रिग्नोचा यूज आहे. मित्रांनो ट्रिग्नो खूप महत्वाचा आहे. काय, ट्रिग्नो खूप महत्वाचं आहे. ओके, तर मित्रांनो हे आपल्याला काय करून ठेवायचंय. नंतर मित्रांनो आपल्याला बघा बऱ्याच पार्ट मध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा पार्ट लागतो. कशाचा, क्वाड्रेटिक. हे आपल्याला 10वीला होतं. कशाला, 10वीला. ओके, क्लिअर. मग क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्ही काय व्यवस्थित करून ठेवा, काय व्यवस्थित करून ठेवा. नंतर मित्रांनो काय आपल्याला पुढे काय लागणार आहे मित्रांनो बघा, प्रोबॅबिलिटी. काय, प्रोबॅबिलिटी हे 11वीला देखील आहे. ओके, हे व्यवस्थित करून ठेवा. ओके, हे इझी आहे, हे 12वीला पण 11वीला पण आहे. ओके, मग हे देखील आपल्याला काय पुढे लागणार आहे. ओके, नंतर मित्रांनो पुढचं बघा, पुढचं काय आपल्याला काय काय इम्पॉर्टंट आहे. नंतर स्ट्रेट लाईन. ओके, 12वीला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर आहे. नंतर सर्कल. काय, सर्कल. हे चॅप्टर आपल्याला महत्वाचे आहेत. ओके, 12वी साठी. ओके, आणि याच्या नंतर काय, सीईटीला बघा 11वीचे 10 चॅप्टर आहे, पण आपण सीईटीचं नंतर बोलूया. ओके, पण काय 12वीला आपल्याला जर 12वीला मॅथ्स जर एकदम परफेक्ट यायचं असेल तर 11वीला हे चॅप्टर आपल्याला काय महत्वाचे आहेत मित्रांनो, काय महत्वाचे आहेत. तर हे डायरेक्ट तोंडपाठ, ट्रिग्नोचे फॉर्म्युले तोंडपाठ करून ठेवा. ओके, डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित येणं आपल्याला काय गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह आलं रे आलं, मग तुमचं सोपं झालं. काय झालं, सोपं झालं. नंतर मॅट्रिक्स वगैरे हे इझी पार्ट आहे, आपण आपल्याला काय मित्रांनो येणं गरजेचं आहे. ओके, मग हे 11वीचे हे जे चॅप्टर आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते काय आपल्याला खूप महत्वाचे आहेत, हे आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो घाबरून जाऊ नका, मी ही काय पूर्ण तयारी तुमचा एकदम सोप्या भाषेत आपण काय या कोर्स मध्ये मित्रांनो आपण काय करून घेणार आहोत. एकदम बेसिक पासून प्लस मायनस पासून मी काय इथं शिकवणार आहे. कुठल्या मुलाला काय मॅथ काहीच येत नसेल त्याला देखील येईल, त्याला देखील येईल. तुम्ही सुद्धा म्हणणार सुहास सर आपल्याला लहानपणापासून पाहिजे होते. ओके, हे तुम्ही म्हणणार, ही मी गॅरंटी देतो. एवढ्या सोप्या भाषेत कुठेच भेटणार नाही. ओके, तुम्ही मॅथ्सच्या प्रेमात पडणार, ही माझी गॅरंटी. तर मग वाट कसली बघतायत. ओके, तर पुढच्या आपण लेक्चर मध्ये आपण परत भेटूया. थँक्यू सो मच.